हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आता दादाच्या एंगेजमेंटला फक्त 3च दिवस बाकी आहे आणि खूप जास्त धावपळ चालू आहे. तर त्यासाठी मी आज इन्व्हाइट केलं आहे समीक्षाला. म्हणजे आमचं ते जे डेकोरेशन थोडंफार बाकी आहे ते सगळं समीक्षा वगैरे बघेल, काही आयडियाज देईल नवीन वगैरे, कारण की ती सुद्धा येणार आहे आमच्या सोबत तिकडे एंगेजमेंटला. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे की समीक्षा आहे आणि माझी बेस्ट फ्रेंड माझ्यासोबत आहे. नाही तर ती किर्गिस्तानला MBBS करते, तर तिचं जास्त इथे नसते. ती 1-2 महिन्यासाठी वगैरे येते वर्षातून. लकीली माझ्या दादाच्या एंगेजमेंटला आहे. आम्ही खूप दिवस झाले दोघी जणी खूप मोठी शॉपिंग करतो. मी सँडल वगैरे सुद्धा घेतली आहे, तर मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आता थोड्याच वेळात समीक्षा येणार आहे, तर तिच्यासाठी आपण एक स्पेशल रेसिपी बनवूया. तुमच्यासोबत सुद्धा मी ती रेसिपी शेअर करते, तर बघत राहा. आणि आम्ही काय काय धमाल केली ते पण बघा. आणि समीक्षाचे रिॲक्शन बघायला विसरू नका. माझं डेकोरेशन बघितल्यावर तिने कसं रिॲक्ट केलं ते. आता एक छोट्याशा कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं. त्यानंतर एक पोह्याचा चमचा असतो ना तेवढा मैदा घ्यायचा आणि तो मस्त तुपामध्ये असं पूर्ण भाजला पाहिजे, असं कच्चा पण निघाला पाहिजे. आणि त्यानंतर मग चवीनुसार तुम्ही साखर टाका आणि मीठ पण टाका, कारण की आपण व्हाईट सॉस बनवतोय तर थोडासा असं खारट टाईपच असतो तो. आणि साखर पण टाकायची आणि मस्त त्याला शिजू द्यायचं. शिजल्यानंतर मग दूध टाकायचं आणि थोडंसं असं जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी, आणि अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, असं क्रीमी एकदम. नंतर झाल्यानंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये ऑरिगॅनो वगैरे तुम्ही स्किप पण करू शकता, टाकू पण शकता. सर्व तयारी तर मी करून घेतली होती आणि समीक्षाला थोडंसं सामान सुद्धा आणायला लावलं होतं, हेअर एक्सेसरीज, नेल पेंट, ते सगळं. तर त्याच्यामुळे तिला थोडासा उशीर होणार होता. तोपर्यंत मग आपण बॅग पॅक करून घेऊया. मम्मी, कसं वाटतं डेकोरेशन? आता आपण समीक्षाला पण दाखवूया, तिची रिॲक्शन घेऊया. मी आता हे डेकोरेशन नाही दाखवू शकत, कारण की पुढचे ब्लॉग्स तेच असणार की पूर्ण डेकोरेशनची कशी तयारी केली आहे, मग फुल डेकोरेशन. तर आता आलो आहे बॅग घ्यायला. बॅग पण ह्याच रूम मध्ये, सगळं डेकोरेशन सगळं ह्या रूम मध्ये ठेवलंय आम्ही. तर चला बॅग घेऊया पहिले. ते काय करत बसली आता? मज्जा येते. मज्जा येतं, वेळ झाला. आणि मी तर इतकी जास्त एक्सायटेड होती बॅग भरण्यामध्ये सुद्धा, कारण की आता राहिले 2-3 दिवस आणि खूप मज्जा, असं मी आता एक्सप्रेस नाही करू शकत की किती खुशी होतीये. तर आता ना बॅग भरतोय, तर मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकत की माझा ड्रेस कोणता वगैरे. तर तुम्हाला ते त्या ब्लॉगमध्येच कळेल. एंगेजमेंटच्या मागचे जे ब्लॉग्स आहे ना ते याच्यानंतर येणार आहे, कारण की ते डेकोरेशन वगैरे ते कसं केलं, काय केलं, खरेदी वगैरे, शॉपिंग, सगळं, ड्रेस वगैरे, दादाचा ड्रेस, वहिनीची साडी वगैरे, सगळं ते ब्लॉग्स आता नंतर येणार आहे. युट्यूबचा अनालिटिक्स खराब नाही हो म्हणून मी हा ब्लॉग शूट करतेय. जस्ट पॅकिंग, समीक्षा येतेय, तर तेच सगळं दाखवणार. ही आहे माझी सँडल. बघू याच्यात बस येतं, याच्यात टाकू, नाही तर मग डायरेक्ट कारमध्ये पण बसून जाईल. कॅटवॉकची ह्याची प्राइस गेस करा. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. आता मी घालून दाखवते. आणि हा आहे माझा ड्रेस. तर मी पूर्ण नाही दाखवणार, पण ह्या कलरचा आहे. तर याच्यामध्ये आहे दादाची कुर्ती, जो फर्स्ट घालणार आहे तो. ते पूर्ण बॅग भरल्यावरच मी आता भेटूया. चलो. आणि ही मी Amazon वरून घेतली आहे मेकअप ठेवण्यासाठी. तर मी दाखवते तुम्हाला. देखो, हे असं कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये सगळं माझं मेकअपचं सामान ठेवलंय मी. हे मी बँगल्स घेतल्यात मॅचिंग, आणि हे करेक्टर वगैरे, आणि हे इयरिंग्स आहेत माझे. मस्त आहे ना. आणि हे परफ्यूम, लिप बाम वगैरे ते. आणि हा आहे दादाचा ड्रेस, जो तो फंक्शन मध्ये घालणार आहे. सर्वात मेन म्हणजे सेकंड टाइम घालतो, मग पूर्ण टाइम हाच असतो. तर त्याची अशी डिझाईन मी रिव्हील नाही करणार. हा, तर एवढं मोठं हे त्याचा ड्रेस याच्यामध्ये नाही बसणार. तर हा आहे वहिनीला द्यायचा ड्रेस. हे तर गाडीमध्येच ठेवावं लागणार आहे.
आणि याच्यामध्ये बघू आता हे एवढं सगळं आता बसलंय. फायनली इट्स डन. अर्धा पाऊण तास लागले ह्या बॅग पॅक करायला, तरी पण अजून भरपूर सामान बाकी. आता आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेतले आणि मी थोडंसं केचप त्या सॉस मध्ये टाकलं होतं. व्हाईट सॉस आपण पोळीला लावून घ्यायचा. शिळी पोळी पण चालते, ताजी पोळी पण चालते, काही नाही. त्याच्यावर टॉपिंग्स वगैरे टाकायचं मस्त एकदम. आणि त्याच्यावर तुम्ही तिखट, चाट मसाला वगैरे पण टाकू शकता. मी पण टाकला होता थोडासा. आणि नंतर मग त्याला तूप लावून भाजून घ्यायचं. समीक्षा आली आहे, आपण तिला आता बोल खाऊ घालूया. बघू आज तिने माझ्यासाठी काय काय आणलंय, कारण की मी तिला भरपूर सामान सांगितलं होतं आणायला. ते पण मी तुम्हाला शेअर करते. माझा ड्रेस मी दिलेला ड्रेस घातला. तुझ्यासाठी मी किती वेळची उपाशीच आहे. किती वाजले? 3:15. आता माझा तेवढा हात बनताय ना. वाव, समोसा. गायत्री चाट बनवायचं आहे ना, त्याची चटणी भारी असते. टेस्ट कर बरं का पटकन, एक बाईट घे. खूप मस्त. थँक्यू. तू व्हाईट सॉस कसं बनवला? आता आपण समीक्षाला दाखवूया आपलं डेकोरेशन. चल ग बाई. नो, तुम्हाला मी आत्ता नाही दाखवणार आहे डेकोरेशन. ह्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. आणि जेव्हा मी अपलोड करेल ना व्हिडिओ डेकोरेशनचे वगैरे, तेव्हा तुम्हाला ते बघायला भेटतील. तर पटकन आता सबस्क्राईब करून ठेवा. बापरे, थँक्यू ना. तू केलं? हो, मी त्याची डॉल बनवली. भाई साहब, कसं वाटलं? खूप भारी यार. पण अच्छा हे ठेवायचं म्हणता ना. डिक्की तुमची कशी आहे? मला स्पेसिफिक वाटते तुमची. आहे स्पेस. बघू आता. तर आम्ही बघतोय स्पेस. सगळं डेकोरेशन बसतं की नाही. हे बघ. अरे आरामात बसते. खूप जागा. आणि इथे म्हणत होती मी, ते जे ना एवढं हाईटचं आहे ना, ते एकच बसल वाटतं ड्रायफ्रुट्सचं. ती बॅग आडवी टाकू, त्याच्यावर ठेवू फळांच्या टोपल्या वगैरे. कर तुला उलटी तर नाही होत ना? नाही करल ना आली तर. तू जाऊन दे. कारण की आपल्याला जायचंय. 8 घंटे ट्रॅव्हल करायचंय आपल्याला. सजनी रे. आम्ही आता एक स्नॅप काढलाय. स्नॅप काढतोच. आणि मॅडम असं दाखवते स्नॅप मध्ये की आम्ही दोघे लॉंग ड्राईव्हला आलोय. समझ रहे हो ना. आपण दोघींनी जर अशी गाडी नेली तर असं ब्रेक घेऊ शकतो आपण एक मस्त. अभी वो दिन बाकी, जल्दी करेंगे वो भी. यार तू विचार कर ना, मस्त तू तुझी गाडी, मी माझी गाडी आहे. स्वप्न बघतोय आपण. नाही ग, एकाच गाडीमध्ये. मम्मी येते वाटतं. मम्मीची रिॲक्शन बघू. सामान राहू दे घरी. आम्ही ना काही पण कुठाने करतोय गाडी. काही पण तिला फीचर्स दाखवते मी. आणि हे सीट खाली होतं, मला ते आज कळालं. मी दाखवलं तुला. हे करून पाहिलं खाली होतंय ते समोर होतं. हो ना. मग हा, ते होतं ना, ते पण सीट खाली होतं. मी म्हणलं हे दरवाजा उघडा दिसला ना, मला काय वाटलं सामानच ठेवून बघू लागले. आपण टाइमपास करतोय. सामान ठेवून बघायला काही नाही. ते हे नको व्हायला नाही, आपल्याला उद्या ठेवणच आहे. उद्या रात्री. मग आता ठेवून द्यायचं का? नको. कारण की फळं बाकी आहे अजून. ते माझ्या याच्यातून नख दिसणार नाही का ओरिजिनल. हे भारी दिसत केसांना. आणि कर्ल करायचं. चल बाय बाय. उद्या ये. बाय बाय.
आता समीक्षा गेली आहे, पॅकिंग पण बरीच झाली आहे, तर तिने जे सामान आणलं ते पटकन पॅक करते माझ्या पर्समध्ये आणि नंतर बघू आता ती उद्या पण येणार आहे का, कारण की उद्या आम्हाला काढायची आहे मेहंदी. आता नेक्स्ट ब्लॉग आहे पूर्ण शॉपिंगचे वगैरे असणारे मागचे ब्लॉग जे मी टाकणार आहे, कारण की आता 10 तारखेला दादाची एंगेजमेंट आहे, त्याच्यानंतरच सगळे ब्लॉग्स येतील, कारण की आता तर मी बिझीच आहे उद्या, कारण की मेहंदी काढायची सगळं करायचं आहे, तर ते ब्लॉग्स पण नंतर येतील. आता मी ह्या ब्लॉगचा एंड करते, कारण की आता करायची थोडीफार तयारी. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.